अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी जी वस्तुस्थिती आता सांगितली ती अंशतः खरी आहे। हे बरोबर आहे की या रस्त्याचं काम रखडलेलं आहे, तथापि एकूण 101.74 किलोमीटर लांबीपैकी या सगळ्या रस्त्याच्या 96 किलोमीटरची लांबी 2 पदरी काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 3 पुलांची कामं पूर्ण आहेत। काही कामं पुलांची रखडलीत ही याची माहिती मी आता आपल्याला देतो, परंतु एकूण सगळा प्रोजेक्ट जर पाहिला तर जवळपास 95% काम हे या प्रोजेक्टचं पूर्ण झालेलं आहे। याच्यामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी सांगितलेली की कामं पुलांची मोठ्या प्रमाणामध्ये रखडलेली आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे पुलाला दोन्ही बाजूने जे जोड रस्ते आहेत त्या जोड रस्त्याच्या भूसंपादनाचा विषय अद्याप प्रलंबित आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध केला। जो काही कॉम्पन्सेशन आपण रस्त्याच्या पैशाला देतो जमिनीच्या ते शेतकऱ्यांना मान्य नाही, ही एक बाजू आहे। त्यामुळे या बाबतीत या कॉन्ट्रॅक्टरनं कुठल्याही परिस्थितीमध्ये जर समजा कनेक्टिंग रस्त्याचं काम राहतंय म्हणून पुलाचं स्ट्रक्चरच करायचं नाही, हे चालणार नाही। पुलाच्या स्ट्रक्चरचं स्कोप मध्ये काम आहे, त्यामुळं तातडीनं अशा पद्धतीचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले जातील की अप्रोचेससाठी भूसंपादनाचा विषय जरी सुद्धा आपली प्रक्रिया सुरू असली तरी पुलाच्या स्ट्रक्चरचं काम तातडीनं त्यानं सुरू करावं, नंबर 1। आणि विषय नंबर 2, त्या ठिकाणी सन्मान्य सदस्य लोणीकर साहेब मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उत्खननाला परवानगी मिळालेली नाही, म्हणजे चुकीच्या ठिकाणी त्याने मागितले असेल किंवा महसूलच्या निकषामध्ये बसत नसेल, सन्मान्य सदस्य म्हणतात तसं त्याला दंड झाला, ही वस्तुस्थिती आहे। त्याला दंड झालेला आहे, त्यानं गैरप्रकारे उत्खनन केलं म्हणून आणि ती दंडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा स्थानिक यंत्रणेने केलेल्या दंडावरती शासन स्तरावर समजा स्थगिती दिली असेल तर माननीय महसूल मंत्र्यांशी या बाबतीत मी स्वतः चर्चा करेन। पण अप्रोचेसच्या कामासाठी सुद्धा भूसंपादनाला समजा या प्रकल्पामध्ये काही सेव्हिंग होत असेल तर त्यातनं भूसंपादनाला चौपट पाचपट रक्कम जी आपण इतर प्रकल्पामध्ये देतो तशा पद्धतीने देऊन हे अप्रोचेसची रक्कम अप्रोचेसची जागा सुद्धा भूसंपादित करण्याची कारवाई तातडीने केली जाईल। आणि सन्मान्य सदस्य म्हणतात तसं या एजन्सी ज्याचं नाव मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद, या कंपनीची महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर कामं चालू असतील तर त्यांना निश्चितपणे त्या कामांची जर त्यांची काही देयक असतील आणि हे काम अडचणीतलं म्हणून ती कंपनी सोडत असेल तर त्या कामांचा सुद्धा आढावा घेतला जाईल आणि ही कामं पूर्ण केल्याशिवाय पुढची देयक देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यावरती निश्चितपणाने काही बंधनं या ठिकाणी घातली जातील। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मार्च मध्ये अधिवेशनामध्ये हेच उत्तर दिलं होतं। माझा प्रश्न आहे की ज्याच्यामुळं हा पूल झाला नाही, काय सांगितलं जातं, पुलाच्या कामाला जमीन संपादित नाही। 1 किलोमीटर लांबीचं हे गोदावरीचं पात्र आहे आणि ही राष्ट्रीय संपत्ती आहे, इथं कोणीही अडवू शकत नाही, कोणीही अडवलेलं नाही। दोन्ही बाजूचे जे पोर्च मार्गाचं काम आहे तिथं बॉन्डवर लिहून दिलं शेतकऱ्यांनी की आम्ही काम करू द्यायला तयार आहे, म्हणजे पोच मार्गाचं काम बी आणि पुलाचं काम बी। कॉन्ट्रॅक्टरनं इथलच्या सगळ्या मशिनरी तिथून हलवलेल्या आहेत, तिथलचा याचा सिमेंटचा प्लांट हलवलेला आहे। कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायचं नाही आणि आम्ही मागच्या अधिवेशनात 2 वर्षापासून हा प्रश्न आणतो, कुणाचा लाडका आहे हा कॉन्ट्रॅक्टर मेगा इंजिनिअरिंग कंपनी, का कारवाई होत नाही त्याच्यावर? याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, त्याची अनामत रक्कम जप्त केली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी, कार्यकारी अभियंता आहेत, अधीक्षक अभियंता आहेत, डेप्युटी इंजिनियर आहेत, वारंवार त्याला सहकार्य का करतात, यांच्यावर निलंबनाची कारवाई आजची आज करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेब म्हणतात तसं या संदर्भामध्ये जर या ठिकाणी अप्रोचेसला लोकांनी संमतीपत्र दिले असतील, बॉन्ड लिहून दिले असतील तर त्या संदर्भात 1 महिन्याच्या आत
काम चालू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले जातील, संबंधित ठेकेदाराला दिले जातील आणि 1 महिन्यात जर त्यांनी या 5 प्रलंबित पुलांचे आणि पुलांच्या अप्रोचची कामं सुरू केली नाहीत तर मुदत 1 महिन्याची संपल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई सुद्धा तातडीने चालू केली जाईल. नंबर 1. आणि एवढी 2 वर्ष दिरंगाई जर झाली असेल आणि 2 वर्ष पूर्ण व्हायचं काम 2 वर्षापूर्वी पूर्ण व्हायचं काम अद्याप पूर्ण झालं नसेल, सन्मान्य सदस्य म्हणतात ती सभागृहात दिलेली माहिती ग्राह्य धरून जर कुणी अधिकारी त्याला पाठीशी घालत असतील, जर कुणी अधिकारी जाणीवपूर्वक या काम पूर्ण होत नाही याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांची सुद्धा 2 महिन्याच्या आत चौकशी केली जाईल. चौकशीत जर अधिकारी दोषी आढळून आले तर अधिकाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई केली जाईल आणि या संदर्भामध्ये अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सन्मान्य आमदार महोदयांच्या समवेत मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठक लावून हे काम कसं लवकर पूर्ण केलं जाईल या दृष्टीने त्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.